तुळशी विवाहाची कथा. तुळशीचे लग्न. तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणामध्ये आहे. ती अशी की जालिंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यास सुखी केले. त्यांची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे दैत्य व दैन्य यांच्यात युद्ध होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपट कारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल पतिव्रतेमुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने 2 वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून आपले शिर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते 2 अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपट वेशधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले. वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे विष्णूने वृंदे समवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्य भंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला की त्याला पत्नीचा वियोग घडून 2 मर्कटांचे साहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले. त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ट भक्षण केले. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले. इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेड्यासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातूनच तेथे 3 झाडे उत्पन्न झाली. त्यातील तुळस ही आपल्या सर्व गुण संपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली. श्री विष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापारयुगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी कृष्ण विवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात. तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळसी वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्या चारी बाजूनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णू स्वरूप श्रीकृष्ण बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन केले जाते. त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशी मातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुसऱ्या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाठ धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर सायंकाळी श्रीकृष्ण तुळशीचा विवाह पार पडतो.
प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यानंतर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाह्या, कुरमुरे, ऊसाच्या कांड्या देण्यात येतात. हा विवाह केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. हे व्रत तुळशी वनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले जाते. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होत असते. तसेच रोग निवारणही होते. तुळशी विवाहाच्या व्रतासंबंधात दंतकथाही ऐकवली जाते. तुळशी विवाहाचे अनेक काल सांगितले आहेत, परंतु बहुधा तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाह होम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासाची व्रते घेतलेली असतील त्या सर्वांची समाप्ती करून या चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करण्याची पद्धत आहे. श्री विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतो व कार्तिक शुद्ध एकादशीला जागा होतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोधोत्सव असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्व आहे. तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान उठोनिया प्रातःकाळी वंदी तुळशी माऊली. नाही अनेक साधन एक पूजन तुळशीचे न लगे तीर्थाधना जाणे नित्य पूजने तुळशीची. योगायाग न लगे काही तुळशी वाचुनी देव नाही. अशा शब्दात संत एकनाथ महाराजांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषण नाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.